श्री स्वामी समर्थ 9 तारखेला केंद्रामध्ये श्री गुरुचरित्र वाचन होत आहे. मग येत आहे ना तुम्ही श्री गुरुचरित्र वाचन करायला. जवळच्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये गुरुचरित्र वाचन आहे. त्यासाठी उद्या आपल्याला काही उपाय करायचे आहेत. ते उपाय केल्यानंतरच तुम्हाला गुरुचरित्र वाचता येणार आहे. ते म्हणजे 9 डिसेंबरपासून दत्त जयंती सप्ताहानिमित्त गुरुचरित्र वाचनाला सुरुवात होत आहे. 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर या दरम्यान दत्त जयंती सप्ताह आहे. जे सेवेकरी गुरुचरित्र वाचणार आहेत त्यांनी गुरुचरित्र सुरू होण्याच्या आधी खालील उपाय करायचा आहे. उपाय म्हणता येणार नाही, पण आधीच्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबरला म्हणजे आज 4 श्वान 1 गाई यांना नैवेद्य स्वरूपात छोटी चपाती खाऊ घालावी. पोळी का खाऊ घालायची यामागे दत्त महाराजांजवळ 4 कुत्रे आणि 1 गाई आहे. गाय म्हणजे भूमीचे प्रतीक आहे. 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. म्हणून या 5व्या वेदांचे वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला भूमी मातेची आणि 4 वेदांची परवानगी आणि आशीर्वाद असावा. या उद्देशाने आपल्याला आज 1 गाई आणि 4 श्वान यांना न विसरता पोळी खाऊ घालायची आहे. खाऊ घातल्यानंतरच आपल्याला घरी यायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याची परवानगी आहे. अंतःकरण असता पवित्र सदा सर्व काल वाचावे गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र पारायण. सोमवारपासून श्री स्वामी समर्थ मार्गातील सर्व दत्तपीठांवर गाणगापूर, पिठापूर, नरसोबाची वाडी, करूवरपूर तसेच राज्यासह देशातील व जगातील सर्व 7,000 पेक्षा जास्त सेवा केंद्रामध्ये दत्त जयंती अखंड नाम जपयज्ञ सप्ताह सुरू होत आहे. परदेशात सुद्धा आपला जप यज्ञ सप्ताह सुरू आहे. करोडो सेवेकरी 5वा वेद असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे 7 दिवस सामूहिकपणे पारायण सेवा केंद्रात घरी करतील. ज्यांना सेवा केंद्रात जागा नाही किंवा तुमच्या घरापासून लांब आहे त्यांनी मात्र घरी करा. महान अशा अत्यंत प्रासादिक ग्रंथाची फलश्रुती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही खरंच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाईट घटनेवर आधारित आहे. अध्याय 1 नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2 कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय 3 गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4 स्त्रीलांछनांचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5 शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. सगळे अध्याय हे आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींवरती उपाय आहेत. त्यामुळे गुरुचरित्र वाचणं खूप महत्त्वाचं आहे. अध्याय 6 देवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय 7 पंचमहापापादी सर्व पातके नाहीशे होतात. पितृदोष दूर होतो, पितरांची कृपा होते. अध्याय 8 बुद्धी मध्य नाहीशे होतात. बुद्धी ज्यांची मंद आहे ते कमी होते. विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9 सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. गुरूंचा आशीर्वाद असेल तर सर्व काम आपलं चांगलंच होणार. अध्याय 10 नवस फळाला येतो, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11 वाच दोष तसेच वेड नाहीसे होते. वाच दोष म्हणजे जे बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते दूर होतात. आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार किंवा कोणाला जास्त विचार करून किंवा काही कारणास्तव वेळ लागले असेल तर ते नक्की दूर होतात. अध्याय 11 वाचून अध्याय 12 संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13 सर्व प्रकारच्या पोटांच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14 प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभते. संरक्षण खरंच खूप महत्त्वाचं आहे, ते लाभते. अध्याय 15 तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16 आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17 ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18 संपत्तीचा लाभ तसेच दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19 भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो.
त्रिसळी या तर पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण सतत राहून ब्रह्मसंबंधबाधा निवारण होते. अध्याय 21. मृत्यू भयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपणा दूर होतो. बाळंतिणीला चांगले दूध येते. ज्या स्त्रियांना मुले नाहीत त्यांनी अध्याय 22 नक्की वाचावा. अध्याय 23. पिशाच बाध नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. ब्रह्मा व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अपात्र लोकांचा संपर्क कमी होतो आणि ते अपात्र म्हणजे जे वाईट मार्गाने जाणारे लोक आहेत त्यांच्यामुळे आपल्या जीवनावर जो दुष्परिणाम होतो तो कमी होतो आणि त्या लोकांपासून आपली सुटका होते. अध्याय 26. शत्रू निशभ्र होतो. अध्याय 27. सर्व गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्वानांचा छळ दोषाची निवृत्ती. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूर होता सप्तद सापडतो. अध्याय 29. स्त्री छलदोष वासना दोष दूर होऊन पवित्रता लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 21. पतीवर येणारे संकट. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभेद व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो. गुरुनिष्ठा सफल होते. बुद्धी वाढते. अध्याय 46. चित्ताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते. मन प्रसन्न होते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्ती होते. विघ्न टळते. अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे जे काही वाईट परिणाम आहेत ते समान होतात. अध्याय 50. ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शारीरिक आरोग्य चांगले राहते. सुख लाभते. अध्याय 51. सुख समृद्धी व अति मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ मिळते. श्री स्वामी समर्थ. अध्याय
51वा सुख समृद्धी व अतिमोक्ष प्राप्ती होते. कांचनताई सुतार यांच्या घरी 51वा अध्यायामधूनच विभूती येत होती. श्री स्वामी समर्थ कृपेने जेव्हा कुठल्याही स्वामी समर्थ सेवेकरी व श्री स्वामी सेवा केंद्रात जेव्हा हा ग्रंथाचे एक पारायण करतो तेव्हा त्यास अनेक कोटी पटीने त्याचे पुण्य मिळत असते, असे शास्त्रवचन आहे. श्री गुरु माऊली की जय. श्री स्वामी समर्थ. पारायणाच्या दिवशी कोणते पदार्थ खावे, कोणते पदार्थ वर्ज्य करावे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. आज सकाळी तुम्ही 4 श्वान व 1 गाईला घास द्यावा.